नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, आपण कालच जे आहे DFSLच्या परीक्षेसंदर्भात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक ऑफिशियली जी की अपडेट दिलेली होती, ज्यामध्ये मित्रांनो जे की आपण परीक्षेचं वेळापत्रक जे की शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे त्या संदर्भाचं मित्रांनो आपण जे काही तुम्हाला PDF होती किंवा जे काही वेळापत्रकाची माहिती होती ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे। परंतु मित्रांनो, त्यासोबतच आता जे काही परीक्षेपूर्व महत्त्वपूर्ण सूचना आहे जी की प्रत्येक उमेदवाराला पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे ते देखील देण्यात आलेलं आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबाबत संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसं मित्रांनो, तुम्ही DFSLचे अजूनही मित्रांनो सीनियर, ज्युनियर आणि सायंटिफिक असिस्टंट या पदाकरताची आपले टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मित्रांनो जर तुम्ही A to Z TCS पॅटर्न आधारित स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। परीक्षेचे अंतिम दिवस आहेत आणि मित्रांनो तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला, तुमचा अभ्यास जरी झालेला नसेल आणि मित्रांनो तुम्ही ते जरी वाचन करून गेला तर मित्रांनो तुमचे बऱ्यापैकी चान्सेस येऊ शकतात मित्रांनो की तुम्ही एक्झाम ही क्रॅक करू शकाल। जर तुम्हाला मिळवायचं असेल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही घेऊ शकता। तर आता पाहूया आपण जे काही सविस्तर वेळापत्रक संदर्भाची माहिती व इतर काही महत्त्वपूर्ण सूचना। तर मित्रांनो, आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण डिस्कस केलं होतं जे काही DFSL जे अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आहे जी की तुम्हाला पाळणे आवश्यक आहे। तर आता मित्रांनो जे काही ऑफिशियली सूचना आहे ती आता आपण पाहूया जे की परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातची। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की आपली परीक्षा जी की येत्या 19 सप्टेंबर पासून मित्रांनो जी की सुरू होत आहे, ज्यामध्ये पहिला पेपर हा सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट आणि ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटचा असणारा आहे, ज्यामध्ये रिपोर्टिंग टाइम तुम्ही पाहू शकता जो की शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2चा शिफ्ट 1 मित्रांनो जी की रिपोर्टिंग टाइम तुम्हाला 7:30चा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी टायमाला खूप व्हॅल्यू दिली जाते, त्यामुळे तुम्ही तुमच्या एक्झाम सेंटरवरती 7 वाजताच हजर राहा मित्रांनो, जेणेकरून जेव्हा 7:30 वाजता ते रिपोर्टिंग टायमाला तुम्हाला बोलवतील 7:30चा जो काही रिपोर्टिंग टाइम या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर गेट क्लोजर टाइम जो की 8:45 या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि शिफ्टचा जो टायमिंग आहे जो की एक्झाम टायमिंग तो 9 ते 10:30चा असा असणार आहे, म्हणजे की एकूण जो तुम्हाला वेळ मिळणार आहे जो की 90 मिनिटाचा असणारा आहे। त्यानंतर कोणत्या पोस्टची एक्झाम आहे जो की पहिल्या दिवशीच ती आहे सीनियर लॅबोरेटरी असिस्टंटची जी की ठेवण्यात आलेली आहे, जे की क्लास 3चं पोस्ट आहे। तर सर्व काही क्लास 3च्या पोस्ट आहेत। त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये जे की 11ची शिफ्ट असणार आहे, तर तुम्हाला 10:30 वाजता तुमच्या एक्झाम सेंटरवरती राहायचं आहे। अर्धा तास अगोदरच तुम्ही तुमच्या शिफ्टच्या पहिलं राहा, कारण का खूप सारे विद्यार्थी जे काही टायमावरती शिफ्टवर पोहोचल्या नसल्यामुळे जे आहे त्यांना जे की एक्झाम देखील मुकावं लागते। 1 मिनिट जरी तुम्ही उशिरा तुमच्या एक्झाम सेंटरला गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये जो आहे तो प्रवेश दिला जात नाही। त्यामुळे वेळ खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी तुम्ही वेळेला मित्रांनो अजिबात तुम्ही हलक्यावर घेऊ नका। जर 1 मिनिट मागे पुढे गेला तर तुमची परीक्षा डायरेक्टली त्या ठिकाणी रद्द केली जाणार आहे। त्यासोबतच जे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत व्हेरिफिकेशनचे, आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये देखील आपण संपूर्ण काही A to Z माहिती दिलेली आहे डॉक्युमेंट संदर्भाची। तर तुम्हाला ती मिळाली नसेल माहिती तर तुम्ही आपल्या डायरेक्टली मागला व्हिडिओ देखील पाहू शकता व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन, किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील त्याची लिंक दिलेली आहे। तर सेकंड पेपर तुमचा जे की ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटचा असणारा आहे। त्यानंतर जो की थर्ड शिफ्ट आहे जी की 3 ते 4:15च्या दरम्यानची आहे थर्ड शिफ्ट, यामध्ये तुम्ही 2:30 वाजता तुमच्या एक्झाम सेंटरला उपलब्ध राहा। तर या ठिकाणी जर थर्ड शिफ्ट जी असणारी आहे जी की सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टॅब ऑथेंटिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन जी की क्लास 3ची पोस्ट आहे, यासाठी जी की 1 दिवसीय परीक्षा चालणारी आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जर तुम्हाला यासाठी जर टेक्निकल मटेरियल हवा असेल तर ते आपल्या व्हॉट्सअप सेलरकडे उपलब्ध आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्यासाठीच स्पेशली मटेरियल घेऊ शकता। तर हे झाले 19 सप्टेंबरची परीक्षा। तर 20 सप्टेंबरला जी आहे 3 शिफ्ट असणारे असतील, ज्यामध्ये सेम टाइम असेल, परंतु एक्झाम जी आहे जी की सायंटिफिक असिस्टंटची असणार आहे, ज्यामध्ये ज्यांचं केमिस्ट्री प्लस फॉरेन्सिक सायन्स असेल त्या संदर्भात त्यांची ही परीक्षा असणारी आहे। तर तुम्हाला त्यासाठी देखील जर टेक्निकल हवा असेल तर तो देखील आपल्या सेलरकडे उपलब्ध आहे, तुम्ही त्यासाठी देखील घेऊ शकता। तर टेक्निकल आपल्या सर्व पोस्टचं आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते ऑथेंटिक आहे, तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतं। या वेळ न वाया घालता तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही घेऊ शकता, ज्यामध्ये सेकंड शिफ्ट देखील सायंटिफिक असिस्टंटची असणार आहे। त्यामध्येच मित्रांनो जे की कॅन्टीन मॅनेजर याची देखील त्या ठिकाणी परीक्षा त्या दिवशीच असणारी आहे। त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये या ठिकाणी पाहू शकता 3 ते 4:15 मध्ये सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी असणार आहे। त्यानंतर सीनियर लॅबोरेटरी असिस्टंटचं असणार आहे। त्यानंतर जो शेवटचा शिफ्ट आहे किंवा शेवटचा डे आहे जो की 23 सप्टेंबर, तर त्या दिवशी जे आहे जे की इव्हिनिंगची एकच शिफ्ट असणारी आहे, ज्यामध्ये जे आहे सीनियर क्लर्क स्टोअर जे की क्लास 3ची पोस्ट आहे, याची शेवटच्या दिवशी परीक्षा असणारी आहे। तर या प्रकारचा मित्रांनो थोडक्यामध्ये एक्झाम शेड्यूल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, जो की वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पदांचा परीक्षा। तर ज्या पदाकरता बहुपर्य अर्ज आलेले आहेत जे की सायंटिफिक असिस्टंटसाठीची, तर त्यासाठी देखील त्यांनी 2 शिफ्टमध्ये परीक्षा ही कंडक्ट केलेली आहे। तर अशा प्रकारचा एक्झाम शेड्यूल आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या वेळेमध्ये जो त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये पोहोचणं अतिशय आवश्यक आहे, आणि ज्या उमेदवारांना
मित्रांना कागदपत्राची संबंधित समस्या असतील किंवा त्यांना माहिती नसतील त्यांनी आपला मागील व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये आपण सर्व काही डिस्कस केलेलं आहे आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना आपलं जे काही टेक्निकल मटेरियल आहे किंवा नॉन टेक्निकल मटेरियल आहे घ्यायचं असेल त्यांना जास्तीत जास्त सराव करण्यासाठी तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर असा होता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपले जर DFSLचे संपूर्ण व्हिडिओ पाहिला नसाल तर प्लेलिस्ट एक वेळेस परीक्षेपूर्वी नक्की पाहून जा. त्याचा देखील तुम्हाला परीक्षेत फायदा होणारा असेल. त्यानंतर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.